आज फ्रेंडशिप डे. प्रत्येक जण आपल्या मित्राचे आभार मानत आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, जीवनातील आपल्या जीवनात असा एखादा मित्र आहे का, जो आपल्याला कधीच सोडत नाही? महाभारतात अर्जुनाच्या रूपाने आपल्याला त्याचं उत्तर मिळते. कुरुक्षेत्रावर अर्जुन खचला, हातातली गांडीव खाली पडले, मन सम्राट होते. नात्याचा, कर्तव्याचा आणि भावनाचा तिथे संघर्ष सुरू होता. त्यावेळी श्रीकृष्णाने केवळ रथ चालवला नाही, तर अर्जुनाच्या जीवनाला दिशा दिलेली आहे. खरा मित्र तो नसतो जो फक्त आपल्या आनंदात सहभागी होतो. खरा मित्र तर तो असतो जो अंधारात प्रकाश दाखवतो, निराशेत आशा देतो आणि चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे नेतो. म्हणूनच श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तू तुझे कर्तव्य करत राहा, फळाची चिंता करू नको. हा केवळ उपदेश नाही, तर प्रत्येक मित्राला दिलेला जीवनाचा आधार आहे. आजच्या काळात अनेक मित्र भेटतात. काही गरजेपुरते असतात, काही वेळेपुरते बदलतात. पण श्रीकृष्ण असे मित्र आहेत जे प्रत्येक श्वासात, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक निर्णयात आपल्यासोबत उभे असतात. जेव्हा मन खचते, जेव्हा कुणी समजून घेत नाही, तेव्हा भगवद्गीतेचे एक पान उघडा. तुम्हाला वाटेल जणू श्रीकृष्ण स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. म्हणून या फ्रेंडशिप डे निमित्त फक्त मित्रांना शुभेच्छा देऊ नका, तर आपल्या जीवनातील त्या शाश्वत मित्राचेही स्मरण करा. श्रीकृष्ण भगवंताचे. चला आज आपण एक संकल्प करूया. दररोज भगवद्गीतेतील किमान एक श्लोक वाचू, त्याचा अर्थ समजून घेऊ आणि श्रीकृष्णाने दाखवलेल्या धर्म, कर्तव्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. कारण जगातील सर्वात महान मित्र म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याची अमूल्य मैत्री म्हणजेच भगवद्गीता.